तुम्हा सर्वांचं आजच्या या सत्रामध्ये स्वागत आहे. गुडघेदुखीच्या ऑपरेशनला आपल्याला टाळायचं आहे आणि हे आपण टाळणारच आहोत. आणि या जर्नीमध्ये तुम्ही आहात. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करत आहात आणि त्याचा तुम्हाला लाभही मिळत असेल. आणि जर तुम्ही पहिल्यांदा हा एपिसोड पाहत असाल, तर या आधीचे पण तुम्ही व्हिडिओज पहा. कारण आपण त्या पद्धतीनं ही सीरीज सुरू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला थिअरी, प्रॅक्टिकल सगळं काही तुम्हाला इथं मिळणार आहे. जेणेकरून तुम्ही घरी राहून देखील तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन तुम्ही टाळू शकता. केव्हा गुडघेच नाही, तर तुम्ही तुमच्या मणक्याचे आजार, तुमच्या इतर कुठल्या नर्व्ह कॉम्प्रेशन्स असतील किंवा इतर कुठल्या समस्या असतील, तर त्याचं देखील समाधान तुम्हाला मिळणार आहे. स्पेशली आपण ह्या व्हिडिओमध्ये गुडघ्यावरती आपण बोलणार आहोत. ठीक आहे? तर तुम्हा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असेल किंवा ही शंका येत असेल, की माझं दुखणं खरंच बरं होणार नाहीये का? मी एवढं सगळं करत असूनही म्हणावं तेवढी प्रगती नाही किंवा म्हणावं तसं आराम मिळत नाही. अनेक उपचार, अनेक वैद्य, अनेक डॉक्टर्स सगळीकडे जाऊन तुम्हाला थोडाफार आराम मिळत असेल, मिळाला असेल आणि पुन्हा जैसे ते परिस्थिती असेल. खरंच या दुखीवर, गुडघेदुखीवर खरंच इलाज नाहीये का? तर याचं उत्तर आहे हो, याचं बाहेर कुठंच इलाज नाही आहे. जोपर्यंत तुम्ही आतून सक्षम होणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ह्या तुमच्या दुखण्याबाबतीत तुम्ही स्वतःला शिक्षित करणार नाही, तोपर्यंत तुमच्या गुडघ्यादुखीला कोणीच बरं करू शकत नाही. ही एकमार्गी चालणारी चिकित्सा पद्धती नाहीच आहे. ही द्विमार्गी आहे. यामध्ये जेवढं उपचार करणारं महत्त्वाचं आहे, तेवढंच उपचार घेणारा देखील महत्त्वाचा आहे. डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला जो अंतर आहे, जेवढा कमी होईल, तेवढं दुखणं कमी व्हायला मदत होते. आणि आपला प्रयत्न तोच आहे. तुम्ही या दुखण्यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर व्हावं. परंतु लवकरात लवकर म्हणजे अगदी आज केलात आणि लगेच फरक मिळाला असंही नाही आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं दुखणं हे खूप जुनं असणार आहे. जेवढा जुना आजार, तेवढं रिकव्हरी व्हायला वेळ पण लागतो. इथं तुम्हाला संयमाची गरज आहे. योग्य ज्ञानामध्ये चमत्कार नसतो. योग्य चिकित्सा पद्धती वेळ घेते. परंतु अगदी मुळापासून तुमच्यामध्ये बदल घडवून आणतं आणि हा घडलेला बदल इतरांसाठी चमत्कार नक्कीच वाटायला लागतो. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेत आहोत. असे काही बारकावे आपण समजून घेत आहोत, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. नुसतंच कॉन्फिडन्स नाही, तर दुखण्यामध्ये पण आराम मिळायला तुम्हाला सुरुवात होईल. या आधीचे एपिसोड तुम्ही नक्की पहा. यामध्ये व्यायामावर आपण चर्चा केलेली आहे, आहारावर चर्चा केलेली आहे. अजूनही बऱ्याच पैलूवरती आपण चर्चा केलेली आहे. ते तुम्ही पहा आणि हे पण जाणून घ्या. ठीक आहे? आणि हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी, तुमच्या मित्रपरिवारांशी किंवा ज्यांना अशा समस्या आहेत, त्यांच्याशी देखील तुम्ही शेअर करा. तर आज आपण समजून घेऊया, असे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे तुमच्या आजूबाजूला असणं आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये असणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे सूर्यप्रकाश. याआधी पण आपण चर्चा केली आहे. तुम्ही खरंच सूर्यप्रकाश योग्य त्या प्रमाणामध्ये घेत आहात का? जर घेत नसाल तर उद्यापासून घ्यायला सुरुवात करा. आजपासून घ्यायला सुरुवात करा. रात्री पाहत असाल तर सकाळपासून. ठीक आहे? तर एक कोणत्या वेळेत घ्यायचं यावर पण आपण चर्चा केली आहे. 9च्या नंतर 11च्या आसपास तुम्ही या 2-3 तासामध्ये तुम्ही घेऊ शकता. 15-20 मिनिटासाठी. पुढून पाठीमागून सगळ्या बाजूने तुम्हाला ऊन मिळेल, अशा पद्धतीनं सहन होईल. इतका वेळ तुम्ही घेऊ शकता. अंगावरती पातळ कपडे वगैरे घालू शकता, जर उघड्यावर तुम्हाला बसणं होत नसेल तर. तर हे जे सूर्यप्रकाश आहे, हे जेव्हा तुमच्या त्वचेवर सूर्यकिरणं येतात आणि त्वचेखाली असलेला जो कोलेस्ट्रॉल आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काही बायोकेमिक रिएक्शन्स होतात आणि व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला मिळायला सुरुवात होते. बरोबर आहे? आणि व्हिटॅमिन डी जेव्हा शरीरामध्ये सक्रिय असतो, तेव्हाच तर कॅल्शियम मिळतं. ठीक आहे? तर हे तुम्हाला गोष्ट पाळावी लागते. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन तुमचे हाड कधीच मजबूत होणार नाहीत किंवा हाडांना मजबूती येणार नाही. असं का म्हणत आहे? कारण एकट्या कॅल्शियमने तुमचे हाड बनलेले नाही. हे जवळपास 12 मिनरल्स आणि 64 ट्रेस मिनरल्सनी बनलेले आहेत. आणि बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच गरजेच्या असतात. फक्त एकटा कॅल्शियम नाही आहे. तर एकट्या कॅल्शियमच्या गोळ्यावरती तुम्ही अवलंबून राहत असाल, तर ते कधीच शक्य नाहीये.
यावरती पण मी सविस्तर बोललेलो आहे. त्यावरती खास एपिसोड आहे कॅल्शियम का तुम्हाला मदत करू शकत नाही एकटा. तर ते पण जरूर पहा. म्हणजे तुम्हाला अजून आत्मविश्वास मिळायला मदत होईल. तर आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट प्रकृतीने, ह्या ईश्वराने, जर तुम्ही ईश्वर मानत नसाल तर बाय नेचर आपणाला आपल्या शरीरामध्ये इतकं परफेक्ट बॅलन्स तयार करून दिलेला आहे आणि ते मेंटेन ठेवणंच तेवढं आपलं काम आहे. आणि जेव्हा याच्यामध्ये या बॅलन्समध्ये जेव्हा असमतोलपणा येतो, तेव्हा बिघाड व्हायला सुरुवात होते. आणि हे बॅलन्स आत्ता जे मी चर्चा करतोय, ते अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. ठीक आहे. त्यातला एक पैलू आज आपण समजून घेत आहोत. ते म्हणजे ॲसिड आणि अल्कलाईन बॅलन्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 2 तत्व असतात. ठीक आहे. 2 विरुद्ध तत्व. जसं की दिवस आणि रात्र, स्त्री आणि पुरुष, सत्य आणि असत्य. TCM मधून जर पाहत असेल तर त्याला यिन यांग म्हणतात. ठीक आहे. कोणी याला शिवशक्ती म्हणते. तसं आपल्या शरीरामध्ये 2 केमिकल अपोझिट फॅक्टर्स आहेत. एकाला म्हणतात ॲसिड, एकाला म्हणतात अल्कलाईन. जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त शरीरामध्ये ॲसिडचं प्रमाण वाढतं, तेव्हा शरीरामध्ये विकृती तयार व्हायला लागते. अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा अल्कलाईन शरीरामध्ये वाढायला लागतो, अल्कलाईन नेचर, तेव्हा पण शरीरामध्ये विकृती वाढायला लागते. ती गोष्ट चांगली असो की वाईट असो, अतिरेक केव्हाही आपल्यासाठी घातकच आहे. परंतु आज ज्या आपण कंडिशनमधून सफर करत आहोत, त्या कंडिशनमध्ये ॲसिडवरती आपण बोलूया. असे कोणत्या गोष्टी आहेत जे तुमच्या शरीरामध्ये असमतोलपणा निर्माण करत आहेत ॲसिडच्या बाबतीत? जे रुग्ण आहेत, आम्ही आजपर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये पाहतो, 99.99% हे ॲसिडनं ग्रसित असतात. त्यांना ॲसिडिटीशी संबंधित प्रॉब्लेम असतात. हे काय होतं, जेव्हा शरीरामध्ये ॲसिड वाढतं, तेव्हा इन्फ्लामेशन वाढते. म्हणजे सूज वाढते. कोणाच्या जॉइंटवरती, हाडावरती इम्पॅक्ट येतो, कोणाच्या मसल्सवरती येतो किंवा काही जणांच्या इतर ऑर्गनवरती येतो. आतड्यावरती पण इन्फ्लामेशन येऊ शकते. इतर अवयवावरती इन्फ्लामेशन होऊ शकते. इन्फ्लामेशन म्हणजे सूज. ठीक आहे. तर हे ॲसिडिटीमुळे होत असतं. जेवढं ॲसिड जास्त तेवढं प्रॉब्लेम जास्त. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲसिड वाढायला लागतं, तेव्हा आपलं शरीर त्याला बॅलन्स करण्यासाठी, त्या ॲसिडला न्यूट्रल करण्यासाठी आपल्याच हाडामधलं मिनरल्स हे ॲब्सॉर्ब करतं आणि ॲसिडला न्यूट्रल करत असतं. आणि त्यामुळं हाडाची डेन्सिटी कमी होत जाते. असं काय झालं अचानक, की मागच्याच काही दशकापासून सर्व वयोगटातील, फक्त वयस्क नाही, सर्व वयोगटातील अगदी तरुणांपासून त्या कोणाचेही हाड मजबूत दिसत नाहीयेत. आधीच्या दशकापर्यंत. म्हणजे 19च्या बिफोर किंवा 2000च्या बिफोर असं लक्षात घ्या. जर तुम्ही 60 प्लस असाल, 50 प्लस असाल, तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला तुम्ही आठवा किंवा त्यावेळेसच्या घडलेल्या काही दुर्घटना तुम्ही आठवा. काही जणांच्या पायावरून बैलगाडी गेलेली असते, तरी पण त्यांच्या पायावर रॉड टाकावा लागला नाही. ठीक आहे. परंतु आज घरामध्येच पाय घसरल्यानंतर पायामध्ये रॉड इम्प्लांट करावा लागतोय. असं काय झालंय, की अचानक एवढे मजबूत असलेले हाड हे एकदम कमजोर होत आहेत. अगदी बाथरूममध्ये पाय घसरून पडला, घरामध्ये पाय घसरून पडला, पायरीवरून घसरून पडले, अगदी बेंचवरून खाली पडले, तरी पण पूर्णतः हिप बोन किंवा मांडीचा हाड देखील क्रॅक होतो आणि अक्षरशः हे रॉड इम्प्लांट करायची वेळ येते. एवढं असं का होत आहे? कारण आहे तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट. आणि हे ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट कुठून वाढत आहे? हे वाढत आहे तुमच्या जीवनशैलीतून, तुमच्या आहारातून. जर तुम्ही सतत विचार करत असाल, सतत तणावामध्ये असाल, तर शरीरामध्ये ॲसिड एन्व्हायर्नमेंट वाढतं आणि मग शरीरामध्ये डॅमेज व्हायला सुरुवात होते. आणि इतक्या सावकाश पद्धतीनं ते आपल्या हाडांना कमजोर करतं, की आपल्या लक्षातही येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा आहार हा जास्तीत जास्त ॲसिडिक होत चाललेला आहे. अगोदर लोकांची जीवनशैली ही प्रकृतीशी जोडून होती. हळू-हळू प्रगती होत गेली आणि आपण प्राकृतिक जीवनशैलीपासून दूर होत गेलो. बाय डिफॉल्ट हे काळाच्या ओघामध्ये आपण बदलत आलेलो आहोत. परंतु सुदैवाने आधीच्या काळामध्ये जास्तीत जास्त प्राकृतिक जीवनशैलीशी अजाणते-अजाणतेपणे जोडल्या गेलेलो होतो. आता नाहीये. आता काय झालेलं आहे?
फूडचं क्रेज वाढलेलं आहे. फूड आयटम्स वाढलेले आहेत. ग्लोबल फूड आयटम्स सगळ्यांना मिळत आहेत खायला. त्याच्याबद्दल मंचिंग हा ट्रेंड झालेला आहे. मंचिंग म्हणजे खात राहणे. आता IPLचा सीझन चालू आहे. त्याच्यावरती ॲड येतात. मॅच ऑन, मंचिंग ऑन. म्हणजे तुम्ही पाहत राहा आणि खात राहा. टॉकीजमध्ये जा, तिथं पण तुम्हाला खाणं हे कंपल्सरी झालेलं आहे. तिथं तुम्हाला कोक किंवा कॉर्न्स किंवा इतर फूड आयटम्स जे असतात ते खात-खात तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. तुम्हाला भूक लागलेली असेल किंवा नसेल, गरज असेल किंवा नसेल, डझंट मॅटर. ठीक आहे. त्याचबरोबर तुमच्या भौगोलिक क्षेत्राशी निगडीत तो आहार आहे का, हे पण बघितलं जात नाही. ठीक आहे. तर ह्या माझ्या बोलण्याचा हेतू तुमच्या लक्षात येत असेल, की आपल्या शरीरामध्ये आपल्या आवश्यकतेप्रमाणे, गरजेप्रमाणे आपण आहार न घेता जे आपल्या समोर येत आहे, त्याचा भरपूर आस्वाद घेण्यात येत आहे. त्यामुळे शरीरामध्ये ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट वाढत आहे. ठीक आहे. आता आपण असे कोणते ॲसिडिक फूड आहेत, जे आपल्याला आतून जास्त कमजोर करतायत. त्यापैकी काहींची मी नावं सांगतो. पहिला आहे रिफाइंड शुगर. रिफाइंड शुगर म्हणजे जे तुम्ही चहामध्ये वापरली जाणारी साखर आहे, ती पण रिफाइंड शुगर आहे. त्याचबरोबर गहू, त्याचबरोबर भाजीपाल्यापैकी म्हणलात तर टोमॅटो, आलू, वांगी हे देखील ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट बॉडीमध्ये तयार करतात. म्हणून तुम्हाला वातव्याधीमध्ये दुखण्याचे प्रॉब्लेम असणाऱ्यांना हे खाण्यास टाळायला सांगतात. कारण लक्षात येत आहे. तर जेव्हा तुम्ही बटाटा खाता, त्याच्यामधून पण ॲसिड हे तयार होतं. तर अनेक मिनरलपैकी जसं की क्लोरीन आहे, सल्फर आहे, हे तुमच्या शरीरामध्ये काय म्हणू आपण ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट जास्त तयार करतात. इव्हन दुग्धजन्य पदार्थ, दूध आणि दुधापासून बनलेले गाईचं दूध ह्याला अपवाद असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर डेअरी प्रॉडक्ट जे आहेत, पनीर आहे, चीज आहे, हे देखील शरीरामध्ये ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट तयार करतं. त्याचबरोबर मांसाहार हे देखील शरीरामध्ये ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट तयार करतं. मग यापासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे मांसाहार करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा मांसाहार केला जातो, जेवढं काही तुम्ही खाता, त्याच्यापैकी बॉडी ही फ्यूल म्हणून एनर्जी क्रिएशनसाठी जवळपास 58% लमसम यूज करते आणि उरलेले 42% त्याचं वेस्ट बनतं. म्हणजे तुम्ही 100% खाल्लात, तर त्याच्यातलं 58% म्हणजे 58%च त्याच्यापासून एनर्जी बनवली जाते आणि 42% जे आहे त्याचं वेस्ट बनतं आणि जे वेस्ट आहे कंप्लीटली 42% हे सल्फर वेस्ट बनतं. जेव्हा मर्यादेपेक्षा सल्फरचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं, तेव्हा शरीरामध्ये डिजनरेशन व्हायला लागतं. डिजनरेशन म्हणजे शरीराची झीज व्हायला लागते आणि कॅन्सरस सेलची पण ग्रोथ व्हायला लागते. म्हणून मांसाहार करणारे आणि मिल्क प्रॉडक्ट खाणाऱ्यांनी थोडंसं विचार करून यावरती ॲक्शन तुम्ही घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून पुढे लक्षात घ्या, चहा, कॉफी हे देखील तेवढेच डेंजर आहेत, जेवढे अल्कोहोल आहे. फरक एवढाच आहे, हे जे तंबाखू, सिगारेट, दारू हे बदनाम आहेत. तुमची चहा, कॉफी बदनाम नाही. एवढाच फरक आहे. घातक तेवढेच आहे. एवढंच मी बोलू शकतो. त्याच्यानंतर जी साखर आहे, रिफाइंड साखर, ही तुम्हाला तुमच्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये मिळणार. जसं की स्प्राईट आहे, कोको कोला आहे. त्याच्यानंतर जे काही कॅन्ड ज्यूसेस येतात, जसं की माझा आहे, फ्रुटी आहे. मी हे उघड-उघड सांगत आहे. जेवढे आहेत त्यांच्यामध्ये शुगर जास्त आहे. त्याच्यानंतर तुम्ही बेकरी प्रॉडक्ट खाता त्याच्यामध्ये आहे, बिस्किट्समध्ये आहे शुगर. ही रिफाइंड शुगर जी मिळते, ही शरीरामध्ये जास्त जातच आहे, जातच आहे, जातच आहे. आणि जेवढी शुगर तुम्ही खात आहात, ती साखर तुम्हाला आतून कमजोर, कमजोर, कमजोर करत आहे. मग इकडनं तुम्ही व्यायाम करा, इकडनं तुम्ही मेडिसिन घ्या, प्रॉब्लेम येणारच आहे, आहे की नाही? त्याचबरोबर तुम्हाला ब्रीथिंग एक्सरसाइज पण करायचे आहे, श्वासाचे व्यायाम पण करायचे आहेत. त्यावरती पण आपण डिटेल व्हिडिओ करूया. ज्यांना अजिबात जमत नाही प्राणायाम करणे, त्यांच्यासाठी देखील मी सांगणार आहे. कारण माझं टार्गेट आहे, की अगदी अशिक्षित व्यक्ती ज्याला काहीच माहीत नाही, त्याला देखील आपण बोललेलं समजणं गरजेचं आहे. तर अगदी झिरो बेसपासून ह्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही जी साखर आहे ती आतून तुम्हाला कमजोर करते. गहू पण तुम्हाला कमजोर करत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या,
अचानक गव्हावरती का अटॅक येतो आहे? गव्हाला का असं बोललं जात आहे? आत्ताचं जे गहू आहे, हे जेनेटिकली मॉडिफाईड आहे आणि त्याच्यामध्ये ॲमिलोपेक्टिन ए नावाचा घटक आहे, जो की शुगर स्पाइक हा फार वेगाने करतो. त्याच्यामुळं बॉडीमध्ये प्रॉब्लेम येत असतो. लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस जे नाव घेऊन सांगितलं जातं, जसं की फॅट खराब आहे, तेल खराब आहे. तर तेल खराब नाही, ट्रान्स फॅट खराब आहे. लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय चुकीचं आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तेल आवश्यक आहे. आपला मेंदू जवळपास चरबीने बनलेला आहे. तेलाची आवश्यकता आहे. परंतु जर आपण रिफाईन्ड फॉर्ममध्ये घेत असाल, तर प्रॉब्लेम आहे. कारण रिफाईन जी प्रोसेस आहे रिफायनिंगची, ही आपल्या बेनिफिटसाठी नाहीच आहे. हे बेनिफिट कंपनीसाठी आहे. आपल्याला डबल रिफाईन, ट्रिपल रिफाईन जर वाटत असेल, तर हे आपल्यासाठी कात्री आहे. आपल्यासाठी नुकसानदायक आहे. तर रिफायनिंग प्रॉडक्टपासून तुम्ही दूर राहा. कच्च्या घाणीचं तेल वापरा. साखरेच्या ठिकाणी गूळ सबस्टिट्यूट करा. उमरावती साखर वापरा, ज्याला कच्ची खांड म्हणली जातं. प्युअर फॉर्ममध्ये खडी साखर, जी खड्याच्या स्वरूपात असते, ते तुम्ही वापरू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जे नुसके असतात, नुसक्याबद्दल बरेच जणांनी विचारले, जे नुसके आम्ही ऐकतो वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर ते कसे आहेत? तर नुसके हे वाईट नाही, परंतु प्रत्येक सोल्युशन प्रत्येकासाठी नसतं, हेही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कसं ट्रायल एंड एरर आहे. तुम्ही करा आणि मग पहा. तुमची प्रकृती, तुमचं सोर्स ऑफ प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यानंतर वात, पित्त, पित्त, कफ, ते कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानुसार ते हे होतं. मग एखाद्याला लागू होतं, एखाद्याला नाही होत. त्याच्यामुळं वैद्यांच्या सल्ल्यानं गेलात तर जास्त ॲक्युरेसी वाढते. बाकी नुकसान काही नाही. तर ह्या सगळे ॲसिडिक फूड आहेत. तर ॲसिडिक फूडमध्ये तुम्ही लक्षात घेतलात टोमॅटो भाजीपाले, टोमॅटो, वांगं, एखाद्या काही केसेसमध्ये शिमला मिर्च पण लक्षात घ्या. अजून तेवढं प्रूव्हन नाही, पण काही केसेसमध्ये शिमला मिर्च पण आर्थरायटिसवाल्यांना प्रॉब्लेम करू शकते. तर हे आणि आलू ह्या गोष्टी खाऊ नका. त्याच्यानंतर मांसाहार आणि दुधाचे प्रॉब्लेम, या दुधाचे फूड यांना पण दूर ठेवा. साखर, कॉफी, चहा यांना पण दूर ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसिकता, याला पण हे करा. सगळ्यात महत्त्वाचं चिंतापासून दूर जायचं सोल्युशन तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे. प्रॉब्लेम तुम्ही चिंता केलात तरी आहे, नाही केलात तरी आहे. फक्त फरक एवढाच आहे, तुम्ही फ्री माइंडनं जेव्हा तुमच्या प्रॉब्लेमला फेस कराल, तर चान्सेस खूप चांगले बनतात रिकव्हरीचे. पण तुम्ही जर हताश होऊन, निराश होऊन जर तुमच्या समस्याला बघत असाल, तर चान्सेस खूप कमी बनतात रिकव्हरीचे. कारण जेवढं ताण जास्त, तेवढं शरीरामध्ये ऑक्सिजन सर्क्युलेशन कमी होतं आणि एनर्जी प्रोडक्शन कमी होतं. शरीरामध्ये ताण निर्माण होतो, परत इन्फ्लमेशन वाढतं. त्याच्यामुळे ताण घेऊ नका. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, अल्कलाईन काय बनवतं? ॲसिड त्रास देतं, तर अल्कलाईन तुमच्यासाठी वरदान आहे. काय आहे? तर हे कुठं मिळतं? हे मिळतं तुम्हाला हिरव्या, म्हणजे गडद हिरव्या रंगाचे भाजीपाला जे आहे, पालेभाज्या ज्या आहेत, त्यांच्या ज्युसेस फॉर्ममधून. आता इथं थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल बनतं. आयुर्वेदामध्ये ज्युसेसचं कंझम्पशन जास्त केलं तर वात वाढतं, रुक्षता येते असं म्हणलं जातं. परंतु काही गोष्टींमध्ये आपल्याला स्वर्णमध्य साधता आलं पाहिजे. तर विथ गाईडन्स जर तुम्ही गेला तर जास्त फायदा मिळतो. बघा, तुम्ही सुरुवातीला काही दिवस ज्युसेसवर जा. हिरव्या पालेभाज्यांचे ज्युसेस तुम्ही घेत राहा. तुम्हाला जास्त बेनिफिट मिळेल. जेवढे ज्युसेस तुम्ही घ्याल दिवसभर, पालेभाज्यांचा ज्यूस तुम्ही घेत राहाल, काकडी, गाजर, हे ते, त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे भरपूर. तर ते ज्युसेस तुम्ही घेत राहिला तर तुम्हाला खूप बेनिफिट मिळेल. कारण त्याच्यामध्ये मिनरल्स खूप जास्त असतात, व्हिटॅमिन्स असतात आणि जिवंत स्वरूपात मिळतात. त्याचा वेगळा फायदा मिळतो. सॅलड तुम्ही खाऊ शकता. हे तुम्हाला अल्कलाईन मेंटेन करायला, अल्कलाईन एन्व्हायर्नमेंट मेंटेन ठेवायला मदत करतं. त्याच्यामधले मिनरल्स लवकर बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होतात, ते तुम्हाला फायदा देतात. त्याचबरोबर मीठ जे आहे आपल्याकडं, केल्टिक सॉल्ट चांगला आहे. आपल्याकडून पण एक प्राणवा सॉल्ट म्हणून बनतं. त्याचा वापर तुम्ही केलात तर तुम्हाला अजून जास्त मॅग्नेशियमचा पुरवठा खूप चांगल्या पद्धतीने होतो. तुम्हाला अगदी ब्रेन प्रॉब्लेमपासून ते बोन प्रॉब्लेमपर्यंत सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि बॉडीमध्ये कॅरियर, मिनरल कॅरियर आणि व्हिटॅमिनचं कॅरियर म्हणून आपलं मीठ काम करतं. हवं असेल तर तुम्ही ते नक्कीच मागवू शकता किंवा जे जाडं मीठ आहे तुम्ही त्याचा पण वापर करू शकता. ते कसं करायचं यावरती पण मी कसं वापरायचं यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. ते पण तुम्ही पाहू शकता. आपण ज्या समस्येशी आपण सामना करत आहोत, त्याला वेळ लागतो, संयम लागतो.
म्हणून तर आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करत आहोत. हे जर बारकावे तुम्हाला समजले तर तुम्हाला संयम ठेवण्यामागचं कारण मिळतं आणि एकदा ती समज आली, की मग ते आपण त्या गोष्टीवर टिकून राहू शकतो. म्हणून म्हणतो, की आपल्या आजाराचं समाधान हे कुठल्या एका बॉटलमध्ये किंवा एका चूर्णमध्ये किंवा एखाद्या कॅप्सूलमध्ये नाहीच आहे. एक सपोर्टिव्ह आहे. आपलं शरीर खूप गोष्टीवर अवलंबून आहे. त्यापैकी एक पिलर आहे मेडिसिन. त्याच्यासोबत तुम्हाला खूप गोष्टी लागतात. तुम्हाला व्यायाम लागतो, तुमची मानसिकता चांगली मेंटेन ठेवणं आवश्यक आहे, तुमचा आहार चांगला आवश्यक आहे. मग मेडिसिन तुम्हाला ॲज अ सपोर्टिव्ह काम करतं. कारण आपण कधी विचारच केला नाही, की आपला आहार आपल्यासाठी औषधी राहू शकतो. आपलं जीवनशैलीच आपण बिघडवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये करेक्शन करणं आपल्यासाठी कठीण वाटतं, पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पाण्याचा इंटेक चांगला ठेवा, अल्कलाईन पाणी बनवा. असे भरपूर व्हिडिओज आहेत, तुम्ही पाहू शकता. तर त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या, तुम्हाला फायदा होईल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा आजार जो आहे, हे जे डिजेनरेटिव्ह डिसीजेस आहेत, खूप झीज झालेली आहे, वाईट परिस्थिती आहे. परंतु हे एक दिवस नक्कीच बरे होईल. एका दिवसात होणार नाहीये. एक दिवस येणार आहे. त्यासाठी जो प्रवास आहे, तो आपल्याला सुरू करायचा आहे. जर केला नसाल तर आजपासून करा. व्यायाम करा, योग्य आहारात बदल करा आणि तुमच्यासाठी कुठली जीवनशैली योग्य आहे हे जाणून घ्यायचं असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मी दिलेला आहे. त्या नंबरवरती WhatsApp करा. तुमची सध्याची कंडिशन शेअर करा, रिपोर्ट शेअर करा. मी तुम्हाला सांगेन की तुमच्यासाठी काय योग्य आहे, कोणती जीवनशैली तुम्हाला बेटर राहील, कुठल्या पद्धतीचा आहार तुम्हाला बेटर राहील, आहे ना? तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता आणि घरी राहून तुम्ही खरंच गुडघ्याला तुम्ही जे दुखणं आहे गुडघ्याचं, त्याला तुम्ही नक्कीच हरवू शकता आणि वेदनामुक्त जीवन जगू शकता. तर आजचे तुम्हाला 3 रेमेडीज मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला आतून मजबूत करतील. पहिले आहे कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडाचं तेल. जिथं कुठं तुम्हाला त्रास आहे ना, तिथं तुम्ही एरंडाचं तेल लावा हलक्यात आणि त्याला हलकसं मालिश करा. वाटल्यास तिथं तुम्ही हलकीशी कॅरी बॅग बांधून वर प्लास्टिक कव्हर करून वरून कपड्यांनी तुम्ही बांधून ठेवा. असं तुम्ही 3 महिने, 4 महिने, 6 महिने जेवढं जसा त्रास आहे तसं. तुम्हाला खूप फरक जाणवेल. जबरदस्त आहे. वन ऑफ द फेव्हरेट रेमेडीजपैकी एक आहे. खूप जबरदस्त आहे. जर तुम्हाला जॉइंटवरती प्रॉब्लेम असेल ना, मग ते युरिक ॲसिडमुळं म्हणजे गौटमुळं पायाच्या अंगठ्यावरती आहे, हाताच्या बोटावरती आहे, आहे ना? अशी बोटं जवळ येत नाहीये. जे काही प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही रोज काय करा, फक्त एरंडाचं तेल रात्रीला लावून झोपत राहा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. आणि असंच जर इन्फ्लमेशन असेल, तर दुसरं आहे अद्रक. अद्रकला खिसा, त्याचे बारीक किस करा, ते जॉइंटवरती ठेवा, वर कपड्याने बांधून ठेवा. साहजिक आहे ते कपड्याला लागू नये म्हणून वर प्लास्टिक कव्हर करा. त्याने पण तुम्हाला खूप आराम मिळेल. मग ते कमरेवरती असेल, मानेवरती असेल, मनगटावरती असेल, कोपऱ्यावरती असेल, गुडघ्याचं असेल, सगळ्या ठिकाणी हे काम करतं. आणि एक पिण्यासाठी तुम्हाला मी काढा सांगेन, ते पण करा. पारिजातक सगळ्यांना माहिती आहे, ते पण प्या. गुळवेल माहिती आहे, ते पण प्या. गुळवेलची 1-1.5 इंच काढी घ्या. फ्रेश मिळाली तर बेटर राहील. नाही मिळाली तर चूर्ण वापरा. पण बेटर राहील काढी तुम्हाला फ्रेश स्वरूपात मिळाली तर आणि आजकाल सगळीकडे ती मिळत आहे. तर ती काढी घ्यायची गुळवेलची आणि 1 ग्लास पाणी 1 कप होईपर्यंत त्याला उकळवा. ते कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद मिक्स करा आणि थोडीशी 1 काळी मिरी कुटून बारीक करून टाका आणि ते 1-1 घोट करून पीत राहा. काढ्याच्या स्वरूपामध्ये किंवा चहाला पर्याय म्हणून ते तुम्ही वापरू शकता आणि नक्कीच तुम्हाला याचा खूप लाभ होईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि तुम्हाला खरंच मी आश्वस्त करतो, मी विश्वास देतो, की तुमच्या ह्या प्रॉब्लेममधून तुम्ही नक्कीच बाहेर येऊ शकता आणि हे शक्य आहे. फक्त एवढंच आहे, की याला संयम लागतो, धैर्य लागतो. ते ठेवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काही अडचण आली तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मी तुम्हाला आज म्हणणार नाही, की आपला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा. असं अजिबात म्हणणार नाहीये. तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही पहा, अनुभव घ्या. बाकी तुम्हाला काय करायचंय त्यासाठी तुम्ही शोध घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.